पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी से यशवंत राव चव्हाण की तरह शरद पवार के विचार खत्म नहीं होंगे। जो जाना चाहते थे वो चले गए, लेकिन जनता यही है। जनता की समस्याओं और अन्याय के लिए सड़कों पर उतरे और लड़े हैं। पिंपरी चिंचवड के मेयर का फैसला शरद पवार ही करेंगे, ऐसा विश्वास पार्टी के नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे ने गुरुवार को व्यक्त किया। सरकार के खिलाफ बोलने पर ईडी और अन्य कार्रवाई होती है। कार्रवाई के डर के बिना काम पर लग जाइए, विरोध प्रदर्शन करें, मोर्चा निकालें। लोकसभा और विधानसभा चुनावों के दौरान हुई गुटबाजी को किनारे कर एकजुट हो जाइए, ऐसा आवाहन विधायक रोहित पवार ने किया। असंख्य मोठे नेते हे आपल्या सर्वांबरोबर तिथं आहेत, आता लढायचंय। आणि हे करत असताना एक गोष्ट तुम्हा सर्वांना सांगतो, पोलीस स्टेशनवर जर तुम्ही गेला, एखाद्या अधिकाऱ्यासमोर तुम्ही गेला आणि तिथं तुम्ही जर सर्वसामान्य लोकांचे विषय मांडत असाल आणि ते विषय मांडत असताना, गरिबाचे मुद्दे मांडत असताना पुढचा अधिकारी जर मोठ्या आवाजात तिथं बोलत असेल तर तिथल्या तिथं बोलायचं, आवाज खाली। कारण झालंय असे या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जातात, अधिकाऱ्यासमोर जातात, तेव्हा आपलं ऐकलं जात नाही। आणि अशी परिस्थिती असेल तर मग हे जे कुठले अधिकारी असतील जे सत्तेतल्या लोकांचं तिथं ऐकत असतील तर मग काय करायचं, आपण रस्त्यावर उतरायचं, तिथं लोकांची भूमिका मांडायची। मला माहितीये की या भागातले आमदार जरा फारच ताकदवान आहे, आम्हाला धमकी दिली वाटतं कुठं तरी। त्याच्याबरोबर आज 2-3 कारवाई माझ्यावर झाल्या, कुठली ती एफआयआर झाल्यात असं आम्हाला कळतंय। अहो, आम्ही ईडीला नाही घाबरलो तर तुम्हाला काय घाबरणार आहोत? जेव्हा लोक आपल्या बरोबर असतील ना, अजिबात कोणाला घाबरायचं नाही। महानगरपालिकेला येणाऱ्या निवडणुकीला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। माझ्या माहितीप्रमाणे मी आणि रोहितजी आम्ही दोघांनी पहिला मेळावा पिंपरी चिंचवडला घेतला। मुद्दाम एवढ्यासाठीच घेतला, काही लोक असे म्हणाले की आता पक्ष संपलेला आहे, कोणच राहिलेलं नाही, पण पिंपरी चिंचवडच्या मोठ्या सभागृहामध्ये सुद्धा हा मेळावा आमच्या निष्ठावंत शिलेदारांनी यशस्वी करून दाखवला। लोकांची उपस्थिती होती, उत्स्फूर्तपणा होता आणि त्यामुळे पुढची रणनीती ठरवताना स्वतंत्रपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजबूतीने उभा करून आम्ही निवडणुकीला समोर जाणार आहोत। नाही तर सरकार संवेदनशीलच आहे हो। अपंग लोकांनी आंदोलन केलं, शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंनी आंदोलन केलं काय, आणि बिचारा तरुण आत्महत्या करतो काय, ह्या सरकारला संवेदना कुठं आहे? मंत्री तर काही उत्तरं देत आहेत, कृषी मंत्री तर रमी खेळत आहेत, काही मंत्री पैशाच्या बॅगांमध्ये आहेत, काही मंत्र्यांच्याबरोबर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत। आणि आज तर एका तरुणाने आत्महत्या केल्यानंतर मंत्री सरळ म्हणतात की त्यांना तो आमचा कॉन्ट्रॅक्टर नाही। म्हणजे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं। नाही, षडयंत्राचा भाग नाही, पण मी तुम्हाला खरंच सांगतो की या महायुतीमधले तिन्ही पक्षाच्या मध्ये एकवाक्यता नाही, एकमेकांच्या बद्दल द्वेष आहे, नाईलाजाने झालेली युती आहे। आणि त्यामुळे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्यांच्यात एकवाक्यता राहणार नाही आणि आपोआप एकमेकांना बदनाम करण्याचं त्यांच्याकडूनच काही चाललं का अशी शंका या महाराष्ट्रामध्ये हळू कुजबुजली जाते। महाराष्ट्रामध्ये खरं म्हटलं तर आज भाजप आणि या सरकारमधले काही लोक जाणीवपूर्वक धर्मवाद आणि समाजामध्ये तेढ निर्माण करताय। आणि ही जर दुर्दैव आहे की पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोण असेल तर ते दुर्दैव आहे। कोणताही पक्ष, कोणताही नेता हा धर्माच्या विरुद्ध किंवा जातीच्या विरोधात नसतो। प्रत्येकजण आपापल्या समाजाचं काम करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न करत असतो, तो त्यांचा लोकशाहीतला अधिकार आहे। आमचं मत एवढंच आहे की पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाच्या निकषामध्ये असलेलं आरक्षण हे कायम राहावं, ओबीसीला धक्का न लावता ते आरक्षण मिळावं, अशा प्रकारची मागणी जी आहे त्याला कोणाचाही विरोध नाही। मग हा वाद निर्माण का होतो मला आजही कळत नाही।